आगामी विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती मवियाची पत्रकार परिषद सुरू होते. थेट जाऊया. जे सामाजिक न्यायाचे जनक म्हणून आम्ही म्हणतो त्यांना आमच्या या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. खरं तर चहा पाण्याचं निमंत्रण आम्हाला मिळालं, परंतु ज्या नेतृत्वानं किंवा ज्या पक्षांनी आपल्या महायुतीच्या सरकारने या राज्याला संपूर्णतः खड्ड्यात घालण्याचं काम केलं आहे आणि अभद्र युती, त्याला अनैतिक संगत म्हणतो, अशी या राज्यामध्ये सर्वप्रथम सगळ्यांना पाहायला मिळते. खरं तर लोकसभेच्या निवडणुका आताच नुकत्याच झाल्या. या सरकारवरील राज्यातील असेल किंवा केंद्रातील ज्यांची फुगलेल्या छातीतील हवा काढण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेने मतदारांनी केलंय, त्याबद्दल सर्व मतदारांचे आम्ही मनापासून आभार मानतो. आणि हे शेवटचं अधिवेशन, 14व्या विधानसभेचे शेवटचं अधिवेशन आहे. या जनाधार गमावलेलं हे सरकार आहे. फार मोठी वल्गना केल्यात 45 वगैरेच्या, आणि तीनही पक्षाची अवस्था सगळ्या महाराष्ट्राने पाहिली. ज्या छत्रपती शाहू महाराजांची आज जयंती आहे, ज्यांनी आयुष्यभर लोकशाहीचा पुरस्कार केला, त्याच कर्मभूमीमध्ये भारतीय जनता पक्षाने 2 वर्षापूर्वी हा लोकशाहीचा गळा आवळला आणि बेकायदेशीरपणे सत्ता स्थापन केली आहे महाराष्ट्राने पाहिला आहे. म्हणूनच जनतेने या निवडणुकीत एक सनसनीत उत्तर या गद्दारांना दिलं आणि हेही सांगितलं की हुकुमशाही फार काळ टिकणार नाही आणि या देशामध्ये हुकुमशहा बनण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यांची जागा बाबासाहेबांच्या संविधानावर आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्यांनी सनसनीत उत्तर दिलं आहे असं आम्ही मानतो. कारण दडपशाहीनी कुठलाही देश चालवता येत नाही आणि दडपशाही करणाऱ्या पक्षाच्या पाठीमागे जनता कधीही उभं राहणार नाही, हा संदेश सुद्धा आत्ताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेने दिला आहे. हे सरकार विश्वासघातकी सरकार आहे. मुद्दाम हा शब्द यासाठी वापरला पाहिजे की देशाच्या पंतप्रधानांनी मोदी सरकारने उत्पादन खर्चाच्या 1.5 हमीभाव देण्याची वल्गना केली. खरं तर हा एक मोठा जुमलेशाहीचा किंवा ही जुमलेबाजीच आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण सरकारने कुठल्याही शेती मालाला 1.5 हमीभाव दिलेलाच नाही. 2013 मध्ये सोयाबीनला जे दर मिळत होते ते दर जर शेतकऱ्याला 2024 मध्ये मिळत असतील 4,600 रुपये, तर शेतकऱ्यांना फसवण्याचं काम या महापापी महायुतीने केलं असं म्हणायला हरकत नाही. या सरकारने शेतकऱ्यांची तर ही मागणी होतीच की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे सीटोवर आधारित हमीभाव द्यावा, पण यांनी नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निवडणुकीत मोठी हार पत्करल्यानंतर महाराष्ट्रामध्ये काही पंतप्रधानांना सांगतील आणि या हमीभावात सुधारणा होईल अशी आमची अपेक्षा होती. पण या दोघांनी मात्र, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी
शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे हे यामध्ये दिसते आहे। एकनाथराव शिंदेजी मुख्यमंत्री कृषी मूल्य आणि किंमत आयोगाच्या बैठकीत गेले होते कृषी मूल्याच्या, त्यावेळेस आम्हाला असं वाटत होतं की सोयाबीन आणि कापसाचा मुद्दा ते उपस्थित केले तिथे, आणि सोयाबीनला 5,100 रुपये हमीभाव द्यावा अशी मागणी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केली। पण मिळालं काय? बघा, एमएसपी मध्ये जी वाढ झाली ती 7-8% जवळपास वाढ झाली। कापूस 7% वाढला, 7%। तूर 8% हमीभाव वाढ झाली, ज्वारीमध्ये 6% वाढ झाली आणि मक्यामध्ये 6.5% वाढ झाली। या उलट बियाणावर 35 ते 38% वाढ झाली, खतावर जीएसटीमुळे साधारणतः 35% वाढ झाली आणि शेती अवजारावर जीएसटीमुळे प्रचंड वाढ झाली, मजुरांची मध्ये वाढ झाली। खरं तर हे नतभ्रष्ट सरकार शेतकऱ्यांच्या खतावर जीएसटी लावतो, बियाणावर जीएसटी लावतो, ट्रॅक्टर आणि शेती उपयोगी अवजारावर जीएसटी लावतो 18%, आणि दुसरीकडे मात्र हेलिकॉप्टर खरेदी करत असताना 5% जीएसटी, डायमंड खरेदी करत असताना 3% जीएसटी, गोल्ड सोनं खरेदी करत असताना 2% जीएसटी। म्हणजेच हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसणारं आणि शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारं हे सरकार आहे, हे यामध्ये हे आता स्पष्ट झालेलं आहे। जीएसटी कुठे लावावा तर या कमिशनखोर आणि टक्केवारी सरकारला याचं भान सुद्धा राहिलं नाही। म्हणजे अंत्यविधीच्या सामानावर, प्रत्येक सामानावर 18% जीएसटी यांनी लावला। अंत्यविधीचं सामान जर महाग करत असेल तर मरणही महाग केलंय का स्वस्त केलंय, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। आम्ही गेल्या 10 वर्षात आपण पाहतो या कोणत्याही संदर्भात घेतलेले जे निर्णय आहेत तुम्ही काढून पहा, हे सर्व निर्णय शेतकरी विरोधी आहेत। गमतीचा भाग असा की डीएपीचा दर 460 रुपयावरून आता 1630 रुपयापर्यंत घेऊन गेले, हे 10 वर्षात झालेलं आहे। आणि 50 किलोची युरियाची बॅग होती, त्यामध्ये वाढ मात्र 150 रुपयांनी केली, मात्र पिशवीवर मध्ये त्या पिशवीतील खताची वजन आहे ते 10 किलोनी कमी केलं, 40 किलोची बॅग केली, 50 किलोची युरियाची बॅग 40 किलो केली, जीआर काढून केली। आणि ते म्हणतात की आम्ही युरियामध्ये फार वाढ केली नाही, पण हे 10 किलो युरिया कमी झाला, हा युरिया कोण खातो आहे आणि हा युरियाचे पैसे कोणाच्या घशात जात आहेत आणि शेतकऱ्याची लूट कोण करतो आहे, हाही निर्णय आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतो। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मागे त्यांनी उद्ध्वस्त व्हावं, आत्महत्या कराव्यात, हा चंगच या सरकारने बांधलाय। एकीकडे गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला तुम्ही निर्यातीची परवानगी देताय आणि दुसरीकडे मात्र याच कांदा पिकवणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मात्र निर्यातीची संधी किंवा निर्यातीची परवानगी नाकारली जाते। म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकरी विरोधक केंद्रातील सरकार आहे आणि त्याचे वाटेकरी राज्यातील महायुती सरकार आहे, हे या ठिकाणी सांगितलं पाहिजे। बांगलादेशने 4 वर्षापासून जे आयात शुल्कात वाढ केली प्रति किलो 66 रुपये, ती पाहिल्यानंतर शुल्काची आकारणी जी केली गेली, जर हे तुमच्या शेतकऱ्यांचं सरकार म्हणत असतील तर मला वाटतं की शेतकऱ्यांचे खऱ्या मारेकरी हे महायुतीचं सरकार आहे असं म्हणायला हरकत नाही। खरीप हंगामाच्या तोंडावर असताना खानदेशामध्ये 30% कापसाचा बियाणाचा पुरवठा झाला नाही। सगळीकडे शेतकरी लाईनीत उभे होते, बियाणं मिळत नाही म्हणून, आणि खताचा नैसर्गिक तुटवडा करून काळा बाजारामध्ये खत विकलं जात आहे
हे महाराष्ट्राला लपून राहिलेलं नाही. त्यांच्याकडूनही सुद्धा हप्ते बांधले गेलेत की तुम्ही चढ्या भावाने द्या खत, पण आमचा हप्ता मात्र आम्हाला पोहोचला पाहिजे, अशी भूमिका या सरकारची आहे. म्हणूनच या बियाणाचा काळा बाजार आपण पाहिलाय आणि ही सगळी लूट जी आपण ज्याला दिवसा उजेडी लूट म्हणतो आपण, ती लूट या राज्यात सुरू आहे. खरं माझ्याकडे या सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाची मोठी यादी आहे, ती आम्ही तुमच्याकडे देणार आहोत. या सरकारचा चेहरा, शेतकरी विरोधी चेहरा आम्ही विधिमंडळामध्ये सुद्धा नक्की मांडू. यांचे कांद्याच्या संदर्भातला मी उल्लेख केला तर हे 19 ऑगस्ट 23 पासून जे आपण यांनी जे काही निर्णय घेतलेत, 19 ऑगस्ट असेल, 28 सप्टेंबर 23, 7 डिसेंबर 2023, 22 मार्च 2024, हे सगळे जे निर्णय आहेत, हे सर्व निर्णय कांदा उत्पादक आणि शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारे आहेत, हा आमचा आरोप आहे. खरं डबल इंजिन झालं होतं, आता ट्रिपल इंजिन झालं, चालत नाही म्हणून आता चौथ्याला मागच्या करिअरला धरायला लावलं. हे सगळं आता पाहिलंय, तो लोंबकडतो आहे. हे आमच्या मागे चित्र आहे. ही अवस्था, हे चित्र पाहिलं ही अवस्था या सरकारची आहे. म्हणजे माझा मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री माझ्यानं सवाल आहे की आपल्या राज्यातील शेतकऱ्यासाठी तुम्ही केंद्र सरकारकडे किंवा त्या निर्णयाविरुद्ध का आवाज उचलला नाही, याचं उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या सरकारने दिलं पाहिजे. उलट उपमुख्यमंत्री महोदय ट्विट करून केंद्र सरकारचे आभार मानत आहेत. कशासाठी आभार, काय दिलं म्हणून आभार? आम्ही या अधिवेशनामध्ये राज्य सरकारकडे आग्रह धरणार आहोत, पण तुमच्याकडे काही मागणी या ठिकाणी आम्हाला सांगितली पाहिजे की भात आहे, गहू आहे, साखर आहे, अशा अवस्था काय आहे शेतीमालाची. आणि शेतकऱ्यांची दैनावस्था होण्याला पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत. पीक विमा कंपन्यांनी रगड पैसे कमवलेत, त्यांचा मोठा त्याच्यामध्ये वाटा आहे. एकूणच पाहिलं आपण की राज्यामध्ये मागील 2 वर्षामध्ये अतिवृष्टी, गारपीट, कोरडा दुष्काळ या सगळ्यामध्ये केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात विलंब झाल्यामुळे शेतकऱ्यांचे केंद्राकडून एचडीआर एनडीआरएफच्या निकषामध्ये बसणारे असताना सुद्धा प्रस्ताव पाठवण्यास उशीर झाला म्हणून केंद्राकडून पैसे मिळाले नाहीत. आणि आज शेतकऱ्यांना या सरकारकडून कुठलीही मदत नाही. या राज्यामध्ये चारा छावण्याचा टंचाई एवढी मोठी होती, मराठवाड्यामध्ये काही भागात, विदर्भातील काही जिल्ह्यात होती, पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात होती. एकही चारा छावणी हे सरकार काढू शकलं नाही. आणि यामुळे या सरकारची मानसिकता ही शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी आहे, हे आता स्पष्ट होते. सध्याच्या स्थितीमध्ये आपण कुणालाही या शेतकऱ्याला मदत या सरकारकडून मिळालेली नाही. म्हणूनच आम्ही या सरकारच्या एकूण कारभारावर जर राज्यातील जनतेने ठरवलं की घालवायचं आहे, तर अशा सरकारकडे चहा पाण्याला जाण्याला काही औचित्य नाही. शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात आम्ही मागणी केली की सरकारला आम्ही इशारा देतो की पर्यावरण आणि शेतजमिनीचा होणारा जो विध्वंस आहे, हे शक्तीपीठ महामार्ग जे सरकारने केलेला आहे तो तातडीने रद्द करावा. आणि हे पैसे त्या मार्गावर असणाऱ्या जे काही श्रद्धास्थान आहेत, जे काही मंदिर आहेत, त्या ठिकाणी त्यांना त्या मंदिरांच्या, त्या श्रद्धास्थानाच्या, देवळांच्या जीर्णोद्धारासाठी हा पैसा द्यावा, अशी आमची मागणी आहे. खरं तर कधी नव्हे एवढं हे त्रिकुटांचं सरकार इतका भयावह लुटारू सरकार आहे. भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा या सरकारने पार केल्या आहेत. कमिशनखोरी 30% पुढे गेलेली आहे. टेंडरबाज आणि कमिशनखोर सरकार म्हणून सरकारातील प्रत्येकाची ओळख या राज्यामध्ये निर्माण झाली आहे. बिना कमिशननं सगळ्या मंत्र्यांनी राज्याच्या प्रमुखापासून दलालांची फौज उभी केली आहे. प्रत्येक माळ्यावर दलालांना स्वतंत्र कक्ष दिले गेलेत.
आणि तोडपाणी त्या कक्षामध्ये, त्या रूममध्ये ही सर्रास सुरू आहे. त्यामध्ये स्मार्ट मीटर पासून जो मीटर ज्या आमच्याकडे अधिकृत बिल आहे 2,900 रुपयात मिळतो, इन्स्टॉल करायसाठी फक्त 350 रुपये लागतात. त्या मीटरवर 12,500 रुपये स्मार्ट मीटरवर त्यांनी खरेदी करायचा निर्णय घेतला आणि अदानीला यांनी काम दिलं. म्हणजे गरीबाच्या खिशातून पैसे काढण्याचं पाप महायुती सरकार राजरोसपणे करताय हे यामध्ये दिसतंय. म्हणजे मर्जीतील ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी 10,000 कोटीचा रुग्णवाहिकेचा टेंडर काढला, ज्याची किंमत 3,000 कोटीच्या पलीकडे असू शकत नाही. हा मुद्दा आम्ही घेऊच, पण किती लूट असावी. स्मार्ट मीटर या 10,000 कोटीच्या रुग्णवाहिका खरेदीचा टेंडर, हे टेंडर सुमित स्पेनमधील SSG आणि BVG कंपनीला देण्यात आलाय आणि आचारसंहिता लागू होण्याच्या काही तास आधी हे टेंडर या वर्क ऑर्डर सुद्धा देऊन टाकली आहे. असे किती विषय आहेत. लाखो कोटींच्या निविदा काढल्या. त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेला उरबडण्याचं काम झालंय. ठेवी 12,000 कोटींनी कमी झाल्यात, ती लुटण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतील TDR आपण वाटपात झालेला नियमबाह्य जो काही काम आहे त्याच्यावर आम्ही प्रकाश टाकला होता. नामुष्की झाली मुख्यमंत्र्यांची, त्यांनी तो देवळाली TDR घोटाळ्याचा निर्णय, नियमच बदलवण्याची पाळी त्यांच्यावर आली आणि त्याची किंमत कमी करावी लागली. हे आमचं यश आम्ही समजतो. आदिवासी आश्रमशाळातील विद्यार्थ्यांना 24-25 मध्ये शैक्षणिक वर्षासाठी वया, लेखन साहित्य, प्रयोगशाळा, साहित्य खरेदी यामध्ये जे काही खर्च केला गेलाय, 300 रुपयाचा ड्रेस मागील वर्षीपर्यंत पुरवठा होत होता. 360 रुपये, 370 रुपये. यावर्षी एका कंपनीला काम देऊन 1,170 रुपयामध्ये तो ड्रेस पुरवठा करण्याचं काम झालं. म्हणजे लुटारूची हद झाली, लुटण्याची हद झाली. एखाद्या दुसऱ्याच्या शेतात जो बैल घुसतो त्याला, किंवा लुटारू जो म्हणजे दुसऱ्याच्या शेतामध्ये हिरवं चारा खाण्याची सवय असलेल्या बैलाला घंटा बांधली की त्या घंट्याचा आवाज येतो, त्याला त्या गळ्यात घंटा बांधला जातो. त्यामुळे त्याला वाटतं की आता माझ्या घंट्याचाच आवाज, माझ्याकडे कोणी बघणारे नाहीत, म्हणून तो राजरोसपणे अधिक खायला लागतो. असे बैल या राज्यामध्ये घंटा बांधलेले अधिकृत मंत्र्यांच्या रूपाने लुटण्यासाठी तयार झाले. 1,100 रुपयाला ड्रेस, 1,150 रुपयाला, 350 रुपयाचा ड्रेस हा राज खरेदीला. किती लूट असावी. आणि लाज शरम अजिबात काही ठेवली नाही. म्हणजे जितकं ओरबडून खाता येईल राज्य तेवढं ओरबडून खा. आणि एकमेव आमचा धंदा, चंदा आलो धंदा दो, हाच काम राज्यामध्ये राजरोसपणे सुरू आहे. म्हणून त्याची मालिका ही भ्रष्टाचाराची प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. एसटी महामंडळाच्या बसेस खरेदीचा निधी आहे. अहो किती दिवस फाईल राहावी 2200 बस खरेदी करायसाठी. साधारणतः ही फाईल मुख्यमंत्र्यांच्याकडे फाईल सही होण्यासाठी जाऊन